नमस्कार. मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता. मी माझ्या या यूट्यूब चॅनलवरून आज एक विषय आणि त्याच्यावरचं भाष्य आपल्यासमोर सादर करणार आहे. आणि तो विषय म्हणजे सध्या महाराष्ट्रात जो गदारोळ चालू आहे, शिवाजी कोण होता, हे अत्यंत एकेरी भाषेतलं पुस्तक. कारण नसताना, होय कारण नसताना, कारण त्याचं कारण असं आहे की हे पुस्तक 36 वर्षापूर्वी 1988ला आधीच प्रकाशित झालेलं आहे. त्यावेळेस सरकार कोण होतं, मुख्यमंत्री कोण होतं, तो विषय वेगळा. परंतु ते प्रकाशित झालेलं पुस्तक दुसऱ्यांदा प्रकाशित करायचं आणि त्याच्या लाखो प्रती महाराष्ट्रात वाटायच्या, विक्री करायच्या, याच्यामध्ये काही हेतू असेल असं वाटत नाही. हे मुद्दाम केलेलं असेल असं वाटत नाही. हे आत्मचिंतन करण्याची गोष्ट आहे असं वाटत नाही कोणाला. आणि मग महाराष्ट्रातले एवढे मोठे गरजणारे साहित्यिक आता कुठे गेले, कोणत्या बिळात लपले? 2-2 कोटी शासनाचं अनुदान घेऊन, मानधनाचे पाकिटं घेऊन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे गाजवतात त्यांच्यामध्ये हे कुठे गेले? त्यांची लेखणी बोथट झाली का? याच्यावर ते का बोलत नाहीत? मीच आत्तापर्यंत 3 व्हिडिओ याच्यावर केले, 3 कविता याच्यावर केल्या. हे सत्य का बाहेर येऊ नये? आणि साहित्यिकानं आपलं मत विरोधात मांडा की, पण मत मांडा ना, नाहीतर साहित्यिक म्हणून घेणं सोडून द्या. बिळात लपणारे तुम्ही साहित्यिक का म्हणून याच्यावर मत व्यक्त करत नाहीत? छत्रपती शिवाजी महाराज हे एकेरी बोलण्याची व्यक्ती आहे काय? पहिल्यांदा या प्रश्नाचं उत्तर द्या. त्या गायकवाडची त्यानं जी भाषा वापरली त्याचा निषेध संपलं. याच्यापूर्वीही मी व्हिडिओ केला होता की त्याच्याशी आम्ही सहमत नाहीत. परंतु बाकीचे सगळे, संपूर्ण महाराष्ट्र शिवाजी महाराजाला एकेरी बोलण्याशी सहमत आहे काय? महाराष्ट्रातले सगळे साहित्यिक याच्याशी सहमत आहेत काय? असतील तर तसे व्हिडिओ करा, तशा कविता करा, आणि नसतील तर तसं मत व्यक्त करा. गप्प का? फक्त पाकिटा घ्यायपुरते तुम्ही कवी आहेत का? तुम्ही साहित्यिक आहेत काय? कुठे गेले तुमचे काटे? कुठे गेले तुमचे रस्ते? हा सवाल आहे माझा. पहिल्यांदा मी साहित्यिकावर का बोललो की ज्या वेळी अराजक निर्माण होतं त्यावेळी साहित्यिकाचं कर्तव्य आहे की त्याच्यावर जनजागृती करावी, त्याच्यावर आपलं मत व्यक्त करावं, त्याच्यावर सडेतोड बोलावं. आणि हा वारसा आहे मला. माझ्या वडिलांनी निजामाच्या काळामध्ये हैदराबादचा रागरंग हे पुस्तक प्रसिद्ध केलं होतं स्वतःच्या कवितेचं, आणि त्याच्या प्रती वाटल्या होत्या. ज्यावेळेस हैदराबाद संस्थान महाराष्ट्रात विलीन झालं नव्हतं त्यावेळेसची ती गोष्ट आहे, आणि तो वारसा आहे माझ्याजवळ. आणि म्हणूनच मी याच्यावर 3 व्हिडिओ केले आहेत. काय गरज आहे मला सांगा? काय गरज होती 37 वर्षानंतर, 36 वर्षानंतर हे पुस्तक पुन्हा प्रकाशित करायची आहे? आणि पुन्हा म्हणजे पानसरेंचं वय महाराजापेक्षा मोठं होतं का? असं होतं का? मग तसं स्पष्ट करावं की नाही, पानसरे हे छत्रपती शिवाजी महाराजापेक्षा वडील होते वयानं, आणि त्याच्यामुळं त्यांचा तो अधिकार आहे. शिवाजी कोण होता हे म्हणायचा त्यांचा अधिकार आहे, असं तरी स्पष्ट करा ना. कारण आपली संस्कृती ही सांगते की वडिलाशी आदर बाळगावा, वडिलांना आदरार्थी बोलावं, एकेरी कधीच बोलू नये, ही आपली संस्कृती सांगते. नाही, मध्ये वाचा ना. मध्ये का वाचायचे? पहिल्याच पानावर जर तुम्ही त्यांचा एकेरी उल्लेख करता छत्रपतींचा, आणि आम्हाला मोठ्या गप्पा सांगता घटनेच्या आणि संविधानाच्या, आणि त्याच्यातले कलम आम्हाला सांगता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्हाला सांगता, हे माहीत नाही आम्हाला. आणि मग शिवाजी कोण होता हेच सांगायची काय गरज आहे तुमची? कोणाला माहीत नाही शिवाजी महाराजांचं कार्य? कोणाला माहीत नाही? शिवाजी महाराजांचा शूरपणा कोणाला माहीत नाही? आणि ह्या बाकीच्या पुढच्या ज्या गोष्टी झाल्यात त्या महाराष्ट्रानंतर झाल्यात हो. आधी महाराष्ट्र आहे.
आणि तो आमचा प्राण आहे. आणि तो कोणी वाचवलाय? छत्रपती शिवाजी महाराजांनी वाचवलाय. आधी महाराष्ट्र आहे आणि नंतर बाकीच्या गोष्टी आहेत, आहे का नाही? आधी पीठ आहे आणि नंतर बाकी त्याच्यावर मारलेल्या रेघोट्या आहेत. हे लक्षात घ्या आधी. आणि म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार मुळीच नाही, मुळीच नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मर्यादा कोणीही घातलेली नाही, परंतु तो थैथयाट नसावा, तो स्वैराचार नसावा. त्यालाही काही मर्यादा आहेत की नाही? त्यालाही काही संस्कृती आहे की नाही? त्यालाही काही पद्धत आहे की नाही? का कुणाचा अनादर करून बोलायचं आणि मध्ये वाचा म्हणायचं? अरे बाहेर कशामुळे हेडिंग तसं केलं? बरं ते हेडिंग होतं गेलं, 36 वर्ष झाले, आता कशाला बाहेर काढलं? हे पेटवायलाच ना. हा हेतू शुद्ध आहे का? आणि ज्यावेळेस हेतू शुद्ध नसेल त्यावेळेस नक्कीच तुमच्या मनात काहीतरी दडलेलं आहे की मुद्दाम लोकाला उचकटून द्यायचं आणि याच्यामध्ये अराजक निर्माण करायचं. आणि म्हणून तुम्ही अभिव्यक्तीच्या गप्पा करताना तुम्हाला मत मांडायचा अधिकार आहे ना, मग आम्हाला नाही, आम्हाला नाही. तुम्हाला पुस्तकं प्रति वाटायचा अधिकार आहे, घरोघर जाऊन वाटा, सामूहिक वाचन करा, बरं करा, लाख प्रति वाटा, 100 लाख वाटा, अभिव्यक्ती आहे ना. मग आम्ही बोलायचंच नाही का? आम्ही गपचूप बसायचं? आम्हाला काय वाटलं ते आम्ही नाही बोलायचं? देश काय तुमच्या बापाचा आहे का? महाराष्ट्र तुमच्या बापाचा आहे का? तो तुमच्या बापाचा आहे का? महाराष्ट्र हा शिवाजी महाराजांचा आहे, छत्रपतींचा आहे. होय, ते होते म्हणून महाराष्ट्र राहिला, नाहीतर आज आपण नसतो. आणि असं असणाऱ्या त्या विभूतीला, असं असणाऱ्या त्या व्यक्तिमत्वाला तुम्ही अरेतुरे करता. मस्त, कुठं फेडणार हे? आणि त्याच्यात दौंड्या पिटवायला लागलात तुम्ही. ऐका, त्याच्यावरच मी माझं आज कविता केलेली आहे तयार, आणि अगदी निर्भीडपणानं लिहिलंय. ऐका तुम्ही, आणि वाटलं तर कमेंट करा. जास्तीत जास्त काय शिव्या द्यायच्या ते द्या मला पुन्हा त्याच्यामध्ये, आणि आवडलं तर शेअर करा. ऐकूया माझी कविता की शिवराय कोण होते हे सांगायला राजे आता तुम्हालाच यावं लागेल. हे हेडिंग आहे कवितेचं. मी शिवाजी कोण होता नाही म्हटलो, शिवराय कोण होते हे सांगायला आता राजे तुम्हाला यावं लागेल. त्याच्याशिवाय हे ऐकण्याच्या पलीकडे गोष्टी गेलेल्या आहेत, ह्या हे बेलगाम झालेले आहेत. याच्यामुळं महाराज या, ही विनंती आम्ही आमच्या मतातून महाराजांना केली आहे, कोणाला नाही, बाकीच्यांना, आणि करणारही नाहीत. ऐकूया, शिवराय कोण होते हे सांगायला राजे तुम्हालाच यावं लागेल. तुमचा नित्यनियम सोडून राजे एकदा मनावर घ्यावं लागेल. तुमचा नित्यनियम सोडून राजे एकदा मनावर घ्यावं लागेल. आणि शिवराय कोण होते हे सांगायला तुम्हालाच महाराष्ट्रात यावं लागेल. राष्ट्रपुरुषांचा नावाचा वापर कुणी आपल्या स्वार्थासाठी करायलेत. राष्ट्रपुरुषांच्या नावाचा वापर कुणी आपल्या स्वार्थासाठी करायलेत, आणि त्यांची ताकद एवढी वाढली आहे की खरे माणसं खोटे ठरायलेत. गरज नसताना अनेक जण इथे सवलती घेऊन मजा करायलेत. बघा कसं आहे ते. गरज नसताना प्रत्येक शब्द व प्रत्येक ओळ महत्वाची माझ्या कवितेतली. ज्याला गरज आहे त्यानं घ्या ना, परंतु ज्याला गरज नाही त्याला सवलती कशाला? मग अभिव्यक्तीच्या बाता करा. गरज नसताना अनेक जण इथे सवलती घेऊन मजा करायलेत, आणि लोकाच्या तोंडाचा घास काढून कुणी सरकारला टॅक्स भरायलेत. काय खोटं आहे याच्यामध्ये? रिकाम टेकडे गप्प कसे बसणार? त्यांच्याकडून रिकामेच मुद्दे वाढायलेत. रिकाम टेकडे बांधून ठेवलेले गप्प कसे बसणार? त्यांच्याकडूनच रिकामे मुद्दे वाढायलेत, आणि दुसऱ्या धर्माचा द्वेष करून पुन्हा तेच रस्त्यावर मोर्चे काढायलेत. बघा कसं आहे ते. संत तुकाराम असोत की समर्थ रामदास, सामान्याला दोघेही वंदनीय आहेत. काय मतलब नाही. प्रत्येकजण त्याच्या ठिकाणी तो योग्य आहे. आणि म्हणून संत तुकाराम असोत की समर्थ रामदास, सामान्याला दोघेही वंदनीय आहेत, मात्र त्यांना भडकून देणाराच्या करामती तेवढ्या निंदनीय आहेत. आलं एकाच शब्दात सगळं.
उपदेशाचं पाणी या लोकांना राजे तुमच्याकडूनच प्यावं लागेल. दुसऱ्याच्या ऐकण्यात हे नाही राहिले. आणि हा कशाचा परिणाम आहे सगळा? समजून घ्या, हा कशाचा परिणाम आहे ते. लाडानं खांद्यावर घेतल्याचा. बरोबर आहे की नाही? उपदेशाचं पाणी या लोकांना राजे तुमच्याकडूनच प्यावं लागेल आणि शिवराय कोण होते हे सांगायला तुम्हालाच महाराष्ट्रात यावं लागेल. महाराज तुम्ही आमचे सर्वस्व, मग तुम्हाला एकेरी कसं बोलावं? महाराज तुम्ही आमचे सर्वस्व, मग तुम्हाला एकेरी कसं बोलावं? आणि लाखोचे पोशिंदे असूनही तुम्हाला नौकराच्या भाषेत कसं तोलावं? एवढं तर कळायला पाहिजे होतं. 35 वर्षापूर्वीचं जुनं पुस्तक कुणी मुद्दाम शाळेत जाऊन विकायलंय. 35 वर्षाचं जुनं पुस्तक कुणी मुद्दाम शाळेत जाऊन विकायलंय आणि पुस्तकाचं नाव वाचून शेंबडं पोरगही तुम्हाला एकेरी बोलायचं शिकायलंय. काय होणार मग? त्या लेकराला तसे संस्कार दिले तर ते ओरडत फिरणार, शिवाजी कोण होता? शिवाजी. अरे काही मर्यादा पाहिजे ना याला. त्याचं एकेरी बोलणं ऐकलं की नकळत आमचं मन दुखायलंय. त्या लेकराचं एकेरी बोलणं ऐकलंय की नकळत आमचं मन दुखायलंय. महाराज तुम्हीच आम्हाला सांगा, याच्यात आमचं काय चुकायलंय? सांगा. जुनं गाडलेलं उकरून काढण्यात अंदर की बात आहे काय? आम्हाला संशय यायलाय. जुनं गाडलेलं जे उकरून काढलंय ज्यांनी, यात अंदर की बात आहे काय? आणि मुद्दाम असं करण्यात कुणाचा राजकीय हात आहे काय? आमचा स्पष्ट सवाल आहे. चुकत असेल तर शिक्षा करा, पण एवढं आमचं ऐकावं लागेल. आणि शिवराय कोण होते हे सांगायला, यांना सांगायला महाराज तुम्हालाच महाराष्ट्रात यावं लागेल. अंधश्रद्धा कुणालाच नको आहे, पण श्रद्धेला ठेच लागू नये. ऐका, अंधश्रद्धेचे आम्ही सुद्धा पुरस्कर्ते नाहीत. आम्हालाही अंधश्रद्धा आवडत नाही. अंधश्रद्धा कुणालाच नको आहे, पण श्रद्धेला ठेच लागू नये. आणि भविष्यात यापुढे मंदिरात कुणी मटण खायला मागू नये. काय बोलावं अजून? एवढा थैथयाट, एवढी अतिशोक्ती नाही ना जमणार. गप्प बसलं की काही प्रवृत्ती भलत्याच थराला जाऊ लागल्यात आणि दुसऱ्याचं वाकून बघताना मुद्दाम आपलं झाकून ठेवू लागल्यात. ठेवलंय का नाही झाकून? सांगा, करा कमेंट. कुणाच्या आई बहिणीवर बोलायला अनेकांची जीभ घसरू लागली आहे. समर्थन नाही आमचं. शिव्यांना समर्थन नाही कुणाच्याच आई बहिणीवर बोललेलं महाराष्ट्र खपवून घेणार नाही. त्याला योग्य ती शिक्षा व्हायलाच पाहिजे. कुणाच्या आई बहिणीवर बोलायला इथे जीभ घसरू लागली आहे आणि अमृतासारख्या मराठी भाषेत शिव्यांची घाण पसरू लागली आहे. संविधानिक पदावरील व्यक्तीला संविधानाला मानणारेच बोलत आहेत. फार मोठमोठ्यानं गप्पा मारून पटवून देतात. संविधानाच्या पदावरील व्यक्तीला संविधानाला मानणारेच बोलत आहेत आणि कारण नसताना काटेरी बाबळीची हाताने साल सोलत आहेत. हे त्यांनी लक्षात ठेवावं. राजे पूर्वीसारखंच रयतेसाठी पुन्हा एकदा योगदान द्यावं लागेल. राजे पूर्वीसारखंच रयतेसाठी अजून एकदा योगदान द्यावं लागेल. आणि शिवराय कोण होते हे सांगायला राजे तुम्हालाच महाराष्ट्रात यावं लागेल. शिवराय कोण होते हे सांगायला राजे तुम्हालाच महाराष्ट्रात यावं लागेल. कविता आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आवडली नसेल तरीही कमेंट करा, शिव्या द्या, परंतु तुम्ही बोललेलं खरं आहे का नाही ते सांगा. आत्मचिंतन करा आणि मगच यावरचं मत व्यक्त करा. पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.